CMMS म्हणजेच जनगणना व्यवस्थापन प्रणालीच्या या मार्गदर्शिकेत स्वागत. चला, हे नेमकं काय आहे ते पाहूया. जनगणना हे खूप मोठं राष्ट्रीय कार्य आहे आणि ते यशस्वी होतं ते प्रगणक आणि पर्यवेक्षकांसारख्या समर्पित लोकांमुळे. आणि इतक्या मोठ्या देशव्यापी कामासाठी एक आधुनिक डिजिटल प्रणाली हवीच. इथेच CMMS कामाला येतं. या माहितीपटात आपण काय पाहणार आहोत? CMMS काय आहे, पोर्टलवर कसं जायचं आणि महत्त्वाची सुरक्षा नियम. म्हणजेच CMMS हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जनगणनेचं सगळं काम एकाच जागेवरून मॅनेज करण्यासाठी. याची 3 मुख्य उद्दिष्ट आहेत: कामाचं सोपं व्यवस्थापन, भूमिकेनुसार योग्य ॲक्सेस आणि कामावर थेट देखरेख. CMMS पोर्टलवर जाण्यासाठी census.gov.in या वेबसाईटला भेट द्या. लॉग इनची पहिली पायरी अगदी सोपी आहे. आपला युजर ID आणि दिसणारा कॅप्चा टाका आणि पुढे जा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल, तो इथे टाकून व्हेरीफाय करा. आणि आता शेवटची पायरी, आपला पासवर्ड टाका आणि लॉग इन बटन दाबा. झालं, तुम्ही आता सिस्टममध्ये आहात. आता प्रोफाईल मॅनेजमेंटबद्दल पाहूया. ॲडमिन आणि सामान्य वापरकर्त्यांच्या अधिकारांमध्ये थोडा फरक आहे. ॲडमिन काय काय बदलू शकतात: पद, ऑफिसचा तपशील आणि पत्ता. पण लक्षात ठेवा, युजर ID नाही. मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे. सुरक्षेसाठी तो फक्त युजर तयार करणारा ॲडमिनच बदलू शकतो. एक महत्त्वाची सूचना: नाव बदलू नका, कारण याचा वापर थेट ओळखपत्र बनवण्यासाठी होतो. बरं, समजा युजर ID विसरलात तर? काळजी नसावी, तो परत मिळवणं अगदी सोपं आहे. फक्त फॉरगेट युजर IDवर क्लिक करा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका, OTP येईल तो टाका. झालं. आणि जर पासवर्ड विसरलात तर? युजर ID प्रमाणेच तोही सोप्या पद्धतीने रिसेट करता येतो. इथे स्क्रीनवर दिसणारे नियम पाळून एक नवीन, मजबूत पासवर्ड तयार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरक्षेसाठी पहिल्यांदा लॉग इन केल्यावर लगेच पासवर्ड बदलणं बंधनकारक आहे. आता एक आकडा लक्षात ठेवा, 5. हा आकडा महत्त्वाचा का आहे पाहूया. कारण जर पासवर्ड किंवा OTP 5 वेळा चुकला तर तुमचं खातं सुरक्षेसाठी तात्पुरतं लॉक होईल. खातं लॉक झालं तर काय करायचं? काही नाही, फक्त 30 मिनिटं थांबा, ते आपोआप अनलॉक होईल. थोडक्यात सांगायचं तर फक्त ॲक्टिव्ह युजर्सच काम करू शकतात आणि 5 चुकीच्या प्रयत्नानंतर खातं लॉक होतं. CMMS सारख्या डिजिटल प्रणाली फक्त एक सोय नाही, या सार्वजनिक सेवा आणि प्रशासनाचं भविष्य कसं बदलू शकतात याचा विचार नक्की करा.